घरामधून निक्की पडली बाहेर. अरबाजला मिठी मारत ढसाळसा रडू लागली. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला आता जवळपास 50 दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. 8वा आठवडा सुरू होताच बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. 8व्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी शिकायची बंदूक हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. बिग बॉसने 2 गटात घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे 5 सदस्य होते. तर दुसऱ्या टीममध्ये अभिजित, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे 5 जण होते. या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉइंट्स मिळाल्याने टीम अथेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या 5 सदस्यांचा समावेश होता. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांवरून वर्षा उसगावकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटक्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र आता नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात वर्षा या घराबाहेर जाणार नसल्याचे दिसत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेल्या 5 सदस्यांना बिग बॉस बोलवतात आणि त्यांच्यापुढे ठेवलेल्या सुटकेसमध्ये त्यांच्या निकालाचे लिहिलेले एक कार्ड ठेवलेले असते. यात सूरज, जान्हवी व वर्षा यांच्या सुटकेसमध्ये सेफ, सुरक्षित असलेले कार्ड असतं. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. या प्रोमोमधून बिग बॉस असं म्हणतात की प्रेक्षकांच्या मतांनुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. यापुढे बिग बॉस या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे असं म्हणतात आणि निक्की अरबाजला मिठी मारून रडू लागते. त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.